मी चॅनलवरती कोणत्याही प्रकारच्या टिप्स किंवा माझा कोणताही प्रीमियम ग्रुप नाही। माझे सर्व व्हिडिओ जे असतात ते एज्युकेशनल पर्पजसाठी असतात। जय हिंद मित्रांनो, तर आपण एका ईटीपीचे ॲनालिसिस या ठिकाणी आता करणार आहोत। त्याचं नाव आहे आयटीपीज। आयटीपीजमध्ये कोणत्या लेवल आपल्यासाठी महत्त्वाचे असू शकतात, अजून ईटीएफ किती वरती जाऊ शकतो, कोणते महत्त्वाचे सपोर्ट रेजिस्टन्स त्यामध्ये असणार, ते आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी बघायचं आहे। आणि ईटीएफ आपल्यासाठी सेफ कसे असतात हे मी नेहमी तुम्हाला सांगतच असतो। जर आपण ईटीएफमध्ये ट्रेडिंग केली तर चांगला परतावा पण आपल्याला त्यातून मिळत असतो। आपण एक प्रकारे इंडेक्समध्ये पैसा गुंतवत असतो, आपला पैसा पण सेफ असतो, त्या ठिकाणी भीती नसते। त्यामुळे आपण ईटीएफमध्ये ट्रेडिंग करत असतो आणि बहुतेक जण करतात पण बहुतेक जण ईटीएफमध्ये ट्रेडिंग करतात, चांगला पैसा पण बनवतात। त्यासाठी पण तुम्हाला टेक्निकल ॲनालिसिस करावंच लागेल। कोणत्या लेवलला आपण ईटीएफला बाय केलं पाहिजे, कोणत्या ठिकाणी सेल केलं पाहिजे हे तुम्हाला बघावंच लागेल। ठीक आहे, लेवल तुम्हाला माहीत असलं पाहिजे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, व्हिडिओला स्किप करत जाऊ नका। आणि चॅनलवर जर नवीन असतील तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि जवळ दिलेलं बेल आयकॉनचं बटन जे असतं ना त्यावरती हिट करा। हिट का करायचं, जेणेकरून जे पण व्हिडिओ मी अपलोड करेल त्यांचे नोटिफिकेशन तुम्हाला ताबडतोब मिळत जातील। ठीक आहे, व्हिडिओ अपलोड झाला की नोटिफिकेशन तुम्हाला ताबडतोब मिळत असतं, त्यामुळे तुम्ही बेल आयकॉनला पण नक्की हिट करायचं असतं। चला तर मग कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर आज आपण निवडलेला ईटीएफ जो आहे तो म्हणजे आयटीपीज। आयटीपीजमध्ये मागे पण एकदा व्हिडिओ बनवला होता मी आणि लेवल म्हटलो होतो कुठपर्यंत जाऊ शकतो, 39 ते 40पर्यंत ईटीएफ जाऊ शकतो असं आपण म्हटलो होतो। आणि त्या लेवल आपल्याला मिळाल्या पण ईटीएफचा हाय जर तुम्ही बघितलं ना 40 रुपयाचा होता। 40 रुपयांपर्यंत ईटीएफ जाऊन आलेला आहे आणि आजची जर क्लोजिंग बघितली 38.68 रुपये ही ईटीएफची क्लोजिंग आली। आता इथे स्कोप बनतो का बाय करण्यासाठी हे बघायचं आहे। ह्या ठिकाणी आपण ईटीएफला बाय केलं पाहिजे का हे बघायचं आहे तुम्ही। हा ईटीएफ आता रेजिस्टन्स लेवलला आहे, टॉपला आहे। मग काही जण म्हणतील की इथं जर मी ईटीएफला बाय केलं, आपण ईटीएफमध्ये लक्षात ठेवा, इक्विटीमध्ये नाही, आपण स्टॉकमध्ये नाही आहे, आपण इंडेक्समध्ये, ही पण गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही की आपण ईटीएफमध्ये ट्रेडिंग करतो आहे, भीती नाही आहे। भीती का नाही आहे त्याचं कारण सांगतो। तुम्ही एका इंडेक्समध्ये पैसा लावलेला असतो, इंडेक्स, कारण की ईटीएफ जे असतात ते इंडेक्सला फॉलो करतात। इंडेक्समध्ये करेक्शन झालं ईटीएफमध्ये पण होणार, ईटीएफ पण खालीच येणार, इंडेक्सवरती गेला ईटीएफ पण वरती जाणारच, त्यामुळे भीती नाही आहे। आता तुम्ही म्हणणार की इंडेक्स जर खाली आला तर मला लॉस होईल, लॉस होऊ द्या, लॉस होणारच आहे प्रत्येक ठिकाणी। पण एखादा स्टॉक आहे समजा तो खाली येऊन वरतीच जाईल कशावरून, नाही सांगू शकत आपण त्याच्या बाबतीत की एखादा स्टॉक आहे त्याचे रिझल्ट जर खराब आले तर तो वरती जाईल का हे आपल्याला माहीत नसतं। जसं आपण आता IT इंडेक्समध्ये पैसा लावतो आहे, ITमध्ये अनेक प्रकारचे स्टॉक असतात, त्याच्यामध्ये विप्रो पण आहे। कोणी जर विप्रोला ट्रॅक करत असेल तर विप्रो हा शेअर 750पर्यंत गेलेला होता। किती टॉप, याचा टॉप जर बघितलं ना आपण 750 होता, तर तो कंटिन्युअसली खाली येत गेला जवळजवळ 350पर्यंत येऊन पोहोचलेला होता। हा स्टॉक विप्रो रिकवर होत नव्हता, 1-2 वर्ष झाली रिकवर होत नव्हता, आत्ता कुठे तो रिकवर झालेला आहे। मग तो बघा कंटिन्युअसली खाली आला, रिकवर नाही, पण IT इंडेक्सवरती जात होता का। IT इंडेक्समध्ये एक स्टॉक नाही, अनेक प्रकारचे स्टॉक असतात। TCS आहे, टेक महिंद्रा आहे, त्यानंतर LTI माइंट्री आहे, इन्फोसिस आहे। या स्टॉकचं वेटेज जास्त असतं। जर इंडेक्सला वरती जायचं आहे, सपोर्ट करणारे मेन स्टॉक आहेच त्याला, की त्या स्टॉकमध्ये बाईंग आली तर इंडेक्स जाणारच वरती। असं नाही की विप्रो खाली आला म्हणून IT इंडेक्स खाली आला, असं होत नाही कधी, समजलं। इंडेक्स वरती जाणारच, त्यामुळे आपला ईटीएफमध्ये पैसा पण बनत असतो। ईटीएफमध्ये केलेली ट्रेडिंग जी असते ना आपल्यासाठी सेफ असते नेहमी, तिथे आपल्याला धोका नाही, आपल्या पैशांना धोका नाही। इथे आपण लॉंग टर्मसाठी पण होल्डिंग करू शकतो, ईटीएफला बाय करून होल्ड करू शकतो, SIP पण करू शकतो, लमसम पण करू शकतो, सर्व गोष्टी करू शकतो। लॉंग टर्ममध्ये तर पैसा बनणारच आहे। IT इंडेक्स कंटिन्यू खाली येणार नाही, आला तरी रिकव्हरी येणारच त्याच्यामध्ये, त्यामुळे पैसा बनणारच आपला तिथे, त्यामुळे आपण ईटीएफची निवड करत असतो। मग या ठिकाणी आपण स्टॉकमध्ये नाही आहे, जर तुम्ही करंट मार्केट प्राईजला ते जर ईटीएफला बाय केलं, करंट मार्केट प्राईजला बाय केलं, तुम्ही टॉपला बाय करताय, हे बघा इथून जर इंडेक्समध्ये रिव्हर्सल झाला, इंडेक्स जर वरती गेला तर ईटीएफ पण वरती जाईल आणि तुम्हाला तो चांगला प्रॉफिट देऊन जाणार। आता काही जण म्हणतील की मी सपोर्टला येण्याची वाट बघतो, लेवलनुसार तुम्ही बरोबर आहेत। एक जवळजवळ 36 रुपयांच्या आसपास पण हा एक झोन आहे, इथपर्यंत येऊन जातो किंवा ह्या लेवलपर्यंत येऊन जातो, मग मी ईटीएफला बाय करतो। इथे येईलच कशावरून, ईटीएफ ह्या लेवलवरती येईलच कशावरून, तो इथूनच वरती जाऊ शकतो। मग तुम्ही वाट बघाल, तो येणार नाही, वरती निघून जाईल। मग आपण जर इथे करंट मार्केट प्राईजला जर ईटीएफला बाय केलं 38.68 वरती, मग आपली स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे की इंडेक्समध्ये जर करेक्शन झालं 4 ते 5% तर मग मी ईटीएफला बाय करेल, तसं करणार नाही।
ठीक आहे, आपला डिसिप्लिन व्यवस्थित ठेवायचा असतो आपण. असं नाही की 1% करेक्शन झालं इंडेक्समध्ये ETF मग आपण ताबडतोब बाईंग केली, नाही. ॲव्हरेज करायचं नाही. त्याच्यामध्ये करेक्शन येऊ द्या मोठं, कारण की तुम्ही टॉपला बाईंग करताय आणि वरती गेला ETF, वरती गेल्यानंतर 3-4% प्रॉफिट होतं आहे, आपण बुक केलं पाहिजे. आपण आपलं प्रॉफिट बुक करत राहिलं पाहिजे. स्टॉक मार्केट असं असतं, तिथे आपलं प्रॉफिट सोडू नका. त्यामध्ये तुम्ही स्विंग पकडत असतात, मग ते प्रॉफिट तुमचं एका दिवसामध्ये झालं तरी सोडू नका, त्याला बुक करून टाकायचं किंवा त्याला ट्रेल करत चालायचं. ट्रेल करत चालणं म्हणजे काय, तुमचं एक ट्रेलिंग स्टॉप लॉस त्या ठिकाणी असला पाहिजे की ह्या लेवलच्या खाली ETF जर आला तर मग मी काय करणार, त्याच्यातून बाहेर पडणार. माझं प्रॉफिट बनलेलं असतं तेवढं मी बुक करून टाकेल. जर तोच ETF तिथून कंटिन्युअसली वरती गेला, तुम्ही ट्रेल करत जाताय, तर तुमचं प्रॉफिट जास्त बनेल. पण डिसिप्लिनने काम करत चालायचं. करेक्शन होतं आहे 4-5% तर मी बाईंग करेल. आता इथे सपोर्ट जो आहे ETFमध्ये, ही लेवल सपोर्ट आहे महत्त्वाचा. ही लेवल एक महत्त्वाचा सपोर्ट आहे 35 रुपये आणि करंट मार्केट प्राईस 38.68 आहे. एवढं मोठं करेक्शन म्हटल्यावर किती टक्क्यांचं होतं आहे, आपण त्याचं कॅल्क्युलेशन पण इथे करू शकतो. कॅल्क्युलेशन करूया आपण की करंट मार्केट प्राईसपासून ETF किती खाली आला म्हणजे एवढं करेक्शन होणार. ते जवळजवळ 9%. चला, हा व्हॉलेटाईल असतो ETF, 9% करेक्शन होऊ पण शकतं इंडेक्समध्ये, पण शक्यता कमी वाटतं की इथपर्यंत येईल तो. हे 9% करेक्शन आहे. मग तुम्ही एवढं करेक्शन होईपर्यंत जर थांबत बसलं, इथून जर तो वरतीच गेला तर तुमचं प्रॉफिट पण जाणार. मग तुम्ही वाटच बघत बसणार. थोड्या क्वांटिटी आपण इथे बाय केल्या पाहिजे. एकाच वेळेला पैसा तर कधी लावायचाच नसतो. ETFमध्ये लावायचा नाही, इक्विटीमध्ये लावायचं नाही, एकाच वेळेला पैसा लावायचाच नसतो. त्याचे तुकडे करायचे की मी जर ह्या ठिकाणी एक लॉट लावतोय. मी एक लॉट म्हणजे काय, जर तुमच्याजवळ 1 लाख रुपये असतील, 4 भागात 25,000, 25,000, 25,000 आणि 25,000 हे 4 भाग केले तुम्ही. मी इथे लावतोय पहिला भाग माझा एक लॉट, इथून 4% वरती गेला प्रॉफिट बुक करून टाकेल, खाली आला 4-5% दुसरा लॉट बाय करेल. ही तुमची स्ट्रॅटेजी असली पाहिजे. असं नाही की 1 लाख रुपये आहेत माझ्याजवळ, 1 लाख रुपये लावले म्हणजे माझं मोठं प्रॉफिट दिसेल. बहुतेक जणांचा असा गैरसमज असतो की मी जास्त पैसा लावला जास्त प्रॉफिट दिसणार प्रॉफिट तुम्हाला, पण त्याच्यामध्ये तुम्ही ट्रॅप जर झाले, मग हे जे करेक्शन होतं आहे, समजा झालं 8-9% करेक्शन इथे ETFमध्ये झालं, तर हे 1 लाख रुपये तुमचे निगेटिव्हमध्ये दिसणार. 8,000 ते 9,000 रुपयांचा तुम्हाला लॉस दिसेल इथे. मग तुम्ही जर टप्प्याटप्प्यांमध्ये खरेदी करत गेले तर एवढा मोठा लॉस तुमचा दिसणार नाही. तुम्ही वेगवेगळ्या डीमॅटमध्ये पण त्यांची बाईंग करू शकतात. प्रत्येकाकडे आजकाल 3 ते 4 डीमॅट असतातच. आज या ETFमध्ये बाय केलं, 4-5% करेक्शन झालं, दुसऱ्या डीमॅटमध्ये बाय करा. जर अचानक बाईंग आली एकाच दिवसामध्ये, 3-4% रिटर्न तुम्हाला दुसऱ्या डीमॅटमध्ये मिळून जातील, तिथं प्रॉफिट बुक करून टाका. फंड तुमचा फ्री होत असतो. तुम्हाला छोटं प्रॉफिट दिसेल पण सेफ असेल ते. तुम्ही काय करतात, जास्त प्रॉफिट बनवण्याच्या नादामध्ये मोठा फंड डिप्लॉय करतात. हीच मोठी चूक होत असते. ते करायचं नसतं. ETFमध्ये परमनंट तुम्ही कधी लॉसमध्ये जाणार नाही. काही दिवस तुम्हाला होल्ड करावं लागू शकतं की एखादा ETF तुम्ही बाय केलेला आहे आत्ताच्या वेळेला, असं होऊ शकतं की एखाद महिना त्याला होल्ड करावं लागू शकतं, पण प्रॉफिट देऊनच जाणार तुम्हाला तो. समजलं. ही लेवल महत्त्वाचं सपोर्ट आहे, लक्षात ठेवा. ETFमध्ये 35 रुपयांची. इथे ETFला 9% करेक्शन द्यावं लागेल, तेव्हा ह्या लेवलपर्यंत पोहोचेल. आणि वरती जायला ETFमध्ये स्कोप खूप आहे अजून. IT इंडेक्स चाललेलं नाही. मी तुम्हाला इंडेक्सचा पण चार्ट दाखवतो. बाकीचे इंडायसेस त्यांनी ऑल टाईम हाय बनवले, पण ITने नाही बनवला. त्यामुळे याच्यामध्ये स्कोप आहे. हे करेक्शन याच्यामध्ये येत असतं, पुन्हा बाईंग येत असते, करेक्शन येत असतं, हे कंटिन्युएशन त्याचं होऊ शकतं. चार्ट बघत चला, सपोर्ट रेजिस्टन्स बघत चला, तुम्हाला आपोआप या गोष्टी लक्षात येईल. हे बघा, इथे पण बघा, हे करेक्शन आलं, एक चांगली बाईंग झाली, रॅली. इथे एक करेक्शन आलं, पुन्हा एक चांगली बाईंग आली. छोटे मोठे करेक्शन मार्केटमध्ये येतच जाणार. डीपमध्ये आपण तर अजून फायदा मिळवला पाहिजे. ETFमध्ये पण पैसा बनवता आला पाहिजे. स्विंग असतात ते कॅच करता आले पाहिजे. समजलं. ETFमध्ये आता रेजिस्टन्स 40 रुपयांच्या आसपास रेजिस्टन्स आहे. 40 रुपये हा एक रेजिस्टन्स आणि 36 रुपयांची 35 रुपयांची लेवल एक सपोर्टची लेवल आहे. ही 5 रुपयांची रेंज आहे. खाली आला तर इथपर्यंत जास्तीत जास्त मला नाही वाटत येईल इथपर्यंत. तो इथूनच थोड्या दिवस थांबून वरती जाऊ शकतो. समजलं. या गोष्टी लक्षात ठेवत चला. ITवरती ग्लोबलचा पण इम्पॅक्ट पडतो. IT सेक्टर निगेटिव्ह होऊन जात असतं. मग IT सेक्टर निगेटिव्ह झालं, इंडेक्स निगेटिव्ह होणार. इंडेक्स निगेटिव्ह झाला, ETF पण निगेटिव्ह होणार. पण थोड्या दिवसांसाठी फक्त. अचानक त्याच्यामध्ये बाईंग पण येते. 1-1, 1,500 पॉईंटनी इंडेक्स चालतो एका दिवसाला. तुम्ही पण बघितलेलं असेल. 3-4% ETF मध्ये पैसा बनून जातो आपला इथे ITमध्ये पण.
समजलं. मी तुम्हाला इंडेक्सचा चार्ट दाखवतो. हा आपला आय टी इंडेक्स, निफ्टी आय टी इंडेक्स. आता बघा 39,500 ही लेवल आहे बघा इंडेक्सची ऑल टाईम हाय. इंडेक्स तिथपर्यंत पोहोचला नाही. बाकीचे इंडायसेस बघा, विकली ॲनालिसिस जे होत असताना त्यामध्ये पण मी तुम्हाला सांगत असतो, बाकीचे इंडेक्स, स्मॉल कॅप इंडेक्स, मिड कॅप इंडेक्स, निफ्टी बँक, सेन्सेक्स, निफ्टी, सर्वांनी आपले ऑल टाईम हाय बनवले. पण ह्या इंडेक्सने अजून बनवलं नाही. त्याने अजून आपला पहिला प्रिव्हियस जो ऑल टाईम हाय होता तोच अजून ब्रेक केलेला नाही आहे. त्यामुळे याच्यामध्ये स्कोप आहे की तो वरती जाऊ शकतो इथून. ठीक आहे, स्कोप आहे असं म्हणता येणार नाही की नाही जाणार, जाऊ शकतो. समजलं. आणि मागे मी तुम्हाला एक टार्गेट सांगितलेलं होतं इंडेक्सचं. बघा आपलं माझ्या मते 1 वीकपासून आपलं झालेलं नाही इथे प्रेडिक्शन, विकली प्रेडिक्शन झालं नाही. ही लेवल आपण ड्रॉ केली होती. हे जे राऊंडिंग फॉर्मेशन बनलेलं होतं याचं टार्गेट आपण काढलेलं होतं इथे. ही लेवल 36,892 इथपर्यंत जाऊ शकतो इंडेक्स. तेव्हा इथे होतं माझ्या मते. हे मिळालं आपल्याला टार्गेट इथं पण. नेक्स्ट 39,500 बघूया येणाऱ्या दिवसांमध्ये जातो का. गेला तर एक चांगलं प्रॉफिट आपली इथं बनू शकेल. मोमेंटम आय टीमध्ये तुटलेलं नाही आहे. इथे बघा हे जे हा जो मोमेंटम आहे ना आय टीमध्ये तुटलेलं नाही आहे, कंटिन्युअसली अपट्रेंडमध्येच आहे. तर पॉसिबिलिटी आहे की तो 39,000ला पण पार करू शकतो. आय टी बीजमध्ये पण आपलं प्रॉफिट इथे बनू शकतं. आणि आपण व्हॉल्यूम बघत असतो, कोणत्या दिवसाला किती व्हॉल्यूम असतं ई टी एफमध्ये ते पण बघितलं पाहिजे. त्याची डिलिव्हरी किती आहे, पर्सेंटेज डिलिव्हरी ती पण आपण बघितली पाहिजे. NSEच्या वेबसाईटवरती जायचं प्रत्येकाने, या गोष्टी बघत चला. हे शिकण्यासारखं असतं, तुम्ही पण शिकून घेतलं पाहिजे. स्वतः ॲनालिसिस केलं पाहिजे तुम्ही. मी पण घेऊन जातो तुम्हाला. NSEच्या वेबसाईटवरती आपण जाऊया ताबडतोब. आपण आलो आहे NSEच्या वेबसाईटवरती आणि इथे दिसेल बघा तुम्हाला डिलिव्हरी किती आजची 64.83%. व्हॉल्यूम बघा 36,69,000. चांगलं व्हॉल्यूम आहे आय टीमध्ये. हिस्टोरिकल डाटा पण आपण याचा बघू. मागच्या काही दिवसांपासून याच्यामध्ये बाईंग होते का, व्हॉल्यूम कसं आहे याच्यामध्ये, त्यासाठी आपण जाऊ हिस्टोरिकल डाटा. आता हिस्टोरिकल डाटामध्ये बघा तुम्ही की आय टीमध्ये होते, याच्यामध्ये बाईंग होते. हे बघा प्रत्येक दिवसाचं व्हॉल्यूम जर आपण बघितलं ना 36 लाख, 45 लाख, 27 लाख, 37 लाख, 52 लाख, 71 लाख, 54 लाख व्हॉल्यूम आहे. आता ह्या 15 जानेवारीला बघा जेव्हा ETF 40 रुपयाला होता, इथं व्हॉल्यूम बघा किती होतं, 1,72,00,000चं व्हॉल्यूम होतं इथे पण. आणि हा एक लो बनवला होता 36 रुपयांचं लो. किती तारखेला, 10 जानेवारीला. जास्त दिवस पण नाही झाले. 36वरून ETF कुठे जाऊन पोहोचलेला होता बघा 40वरती. कोणाची जर बाईंग झालेली असेल, किती मस्त रिटर्न त्यांना कमी टाईम फ्रेममध्ये बनलेले असतील. इथे बघा 12 जानेवारीला पण याच्यामध्ये व्हॉल्यूम 2,34,00,000चं व्हॉल्यूम होतं. त्यानंतर 1,72,00,000चं आहे व्हॉल्यूम. ठीकठाक आहे याच्यामध्ये, व्हॉल्यूम ठीक आहे. या ETF व्हॉल्यूम पण चांगल्या प्रकारचं आहे. मग इथे आपण जर बाईंग केली ना तर इथं चांगलं प्रॉफिट येणाऱ्या दिवसांमध्ये पण बनू शकतं. आणि आय टीमध्ये स्कोप आहे. तुम्हाला काय सांगतो मी वारंवार की आय टीमध्ये मला वाटतं आहे स्कोप आहे, वरती जाऊ शकतो. ठीक आहे. आज जसं इंडेक्समध्ये थोडी सेलिंग झाली आय टीमध्ये, त्याचं कारण TCS निगेटिव्ह होता, इन्फोसिस पण निगेटिव्ह, आणि टेक महिंद्रा खास करून. टेक महिंद्रामध्ये जास्त सेलिंग झाली, जवळजवळ 6% स्टॉक खाली होता. SCL टेक पण खाली होता. आय टी सेक्टरच वीक होतं पूर्णपणे. त्यामुळे आपल्याला ETF पण खाली दिसणार. इंडेक्स खाली आला तर ETF पण खाली येणारच. लेवल बघत चला. आपली स्ट्रॅटेजी, ज्यांनी ETFचा व्हिडिओ बघितलेला नसेल जाऊन बघा तुम्ही प्लेलिस्टमध्ये ETF स्ट्रॅटेजी, त्यानुसार काम करत गेले तर तिथे पण तुमचा पैसा बनेल. कोणाला लेवलनुसार काम करायचं असेल, लेवल बघत चला. सपोर्ट रेजिस्टन्स फाइंड आउट करत चला. सप्लाय डिमांड झोन जो असतो त्याला बघत चला. त्यानुसार पण बाईंग केली तरी तुमचा पैसा बनेल. मग तुम्हाला जर बॉटम आणि टॉप पकडायचे, बॉटमला बाईंग करत चला, टॉपला सेल करत चला. मोठा स्विंग जो असतो त्याला कॅच करत चला. किंवा आपली स्ट्रॅटेजी असते 3-4% प्रॉफिट, सेल, 3-4% करेक्शन, बाईंग, ते वापरलं तरी चालेल. तिथे पण पैसा बनतोच. समजलं. तर ETF तुम्हाला लेवल समजलेले असतील. टेक्निकल लेवल कोणत्या महत्त्वाच्या, व्हॉल्यूम पण तुम्ही बघितलं, इंडेक्सचा चार्ट पण तुम्ही बघितला. या सर्व गोष्टी तुम्हाला समजलेल्या असतील या ठिकाणी. आणि मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. व्हिडिओला कॉमेंट पण करायचं आहे आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून आपले मराठी माणसे जे असणार त्यांना समजेल ETF काय असतात नेमके, ETF काय असतात, त्यांच्यामध्ये कसं काम केलं जात असतं, किती प्रॉफिट त्यामध्ये घ्यायचं असतं, कसं स्विंग ट्रेडिंग त्यामध्ये करायची असते, हे त्यांना पण समजेल. त्यामुळे व्हिडिओला पण जास्तीत जास्त शेअर करायचं आहे. चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद.